लास्ट ओवर में 2 ओवर में कासना टीम के, अगर उसी तरह से रह गए ना शुभम तो कांटेक्ट देखने को मजा आ जाएगा और मजा आना चाहिए। जब आएगा मजा तो कॉमेडी करने के लिए मजा आता है, अगर रन नहीं बनेंगे तो फिर हम भी थोड़े से हटके जाते हैं। निश्चितपणे या सर्वजण मात्र या क्रिकेटला लव करत असतात. हो जबरदस्त फटका, लॉफ्ट हेड ड्राईव्ह, लॉंग ऑन वरती क्षेत्र तैनात. हो माय गॉड, जेल जरूर पकडलाय परंतु सीमेरेषेवरती पाय, आणि ही चूक मोठी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या वतीनं. आणि या पाहू शकाल पहिला सिक्सर आलाय चेरोबा वाशिरा संघासाठी. आय थिंक कल्पेश शेलके होते इथे या ठिकाणी आणि त्यांच्याकडून मात्र ही चुकी अपेक्षित नव्हती या कास्ते मैं संघाला. तो कहूंगा गलती नहीं, प्रयास बढ़िया किया था, 100% किया था। अगर वहां पे खड़े रहते ना वो तो फिर ये कैच ले सकते थे, लेकिन दौड़ के कैच लिए अपना बैलेंस नहीं कर पाए। मैं कहूंगा 100% तो मैं खिलाड़ी को दूंगा, बढ़िया कैच पकड़ा था, लेकिन वो अपना बैलेंस नहीं रह पाए और खो बैठे बैलेंस, और 6 रन वाशिरा टीम को मिल गए। मित्र म्हणे की नशिबाच्या 6 धाबा या ठिकाणी मिळाल्या आणि अनिकेतनं मात्र सिक्सरनं आपल्या डाबाला सुरुवात केली. दोघेही पाहिलं तर या ठिकाणी आक्रमण करतायत आणि आक्रमणाला दोघांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे पॉवर प्लेच्या खेळामध्ये. हो नो लुक शॉट असंच म्हणावं लागेल. फुलटॉस होता, फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सरळ त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, ज्या दिशेने वाशिरा संघाचा खेळाडू कक्ष आपण पाहतोय, ज्यांचा खेमा सध्या तिथे मात्र एन्जॉयमेंट करतोय, त्यांच्या भेटीस चेंडूला पाठवलाय फलंदाज अनिकेतनं. हा चेंडू 4 धाबांसाठी चौकार. 15 बने, स्कोर बहुत बढ़िया, पेस का बिल्कुल उपयोग किया था। आप कितना भी पेस करो मैं अपनी तरह से ही खेलूंगा, और बहुत बढ़िया पेस का उपयोग किया। बैट का सिर्फ बल्ला घुमाया और नीचे खिलाड़ी देखते रह गए कि क्या किया इस बल्लेबाज ने। बहुत अच्छा मैं कहूंगा अनिकेत से बल्ले से आई ये चौका, एक छक्का एक चौका, स्ट्राइक रेट बहुत बढ़िया। अगर रह गए दोनों जोड़ी तो फिर ये स्कोर 60 के ऊपर बिल्कुल जाएगा। चेंडूच्या मिनिटवरती सध्या बॅटिंग करतात दोघेही, ही एक चांगली उपलब्धी मित्र बनेल. आणि आता मात्र कुणीतरी महेशला कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे सहकारी. आज महेश गोलंदाजीमध्ये मागणा राहिलाय. फोर्थ विकेट पुन्हा एकदा, आणि ते मात्र कट केलाय, पॉइंटला बीट केला आणि चेंडू सरळ चाललाय विकी स्मृती स्टँडच्या समोर. 4 धाबांसाठी चौकार. हो पुन्हा मात्र त्याच दिशेने फटका केला, आता मात्र थोडासा हवेत केलाय, परंतु चेंडू चाललाय वेगाने आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही आणि सलगचा तिसरा चौकार फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून निघणारा पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर भरपूर मागणा ठरलाय. महेश ज्याने एकूण धाबा खर्च केल्या, 23 एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट इथे मात्र आपण पाहतोय चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची. ये कुछ देखा भाई तो कप्तान की थोड़ी सी गलती हो रही है। नीलेश अच्छे फॉर्म में थे, वैभव अच्छे फॉर्म में थे, अगर पावर पे गेंदबाजी करना है तो इनको पहला लाओ। ये अच्छे चल रहे, ये अच्छे रन में, फिर ये अच्छी गेंदबाजी कर सकते थे, लेकिन वो किया नहीं। जो स्टार्ट था, जो पहले ओवर में दिया था, पावर पे आप डालो, आप पढ़ेंगे चलेगा, मैं 2 ओवर लास्ट को संभालूंगा, लेकिन ये टीम अलग है, ये टीम वाशिरा चेरोबा वाशिरा है, ये खेल पट्टी इनके घर की है। वो जानते ये मैदान पे किस तरह से रन आते, किस तरह से हम रन बनाना जानते, इसीलिए कुछ और मेरे ख्याल से दिमाग में थोड़ा सा और चलना चाहिए था, कुछ ऐसा किया ही नहीं। जो तो पहले मैच में था उसी गेंदबाज को लाया, थोड़ी सी गलती किया। आणि आपण जर पाहिले तर सर्व जे आपण फटके पाहिले मंगेश, कारण त्याच्यावरती कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला नाही, अगदी युक्तीचा वापर केला आणि टायमिंगच्या स्वबलावरती सर्व फटके केले गेले. आणि खास करून नियंत्रण कंट्रोल पाहिलं आपण प्रत्येक फटक्यामागे. आणि पाहू शकाल दोघेही आता मात्र सक्सेसफुल झालेले आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 23 धाबाची पार्टनरशिप या दोघांमध्ये आपण पाहिली. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कल्पेश शेलके. कल्पेश कॉमेडी एयर से वैभव को इस बार अच्छी यार थी, बिल्कुल जड़ में थी, लेकिन अकबर के मन में शंका थी कि बाहर ही चला जाएगी और बाहर ही चल जाएगी। बाहर निकले, अपील तो जोर से थी इनकी, लेकिन बल्ले पे नहीं लगा था, पैड से बिल्कुल लगा था, लेकिन लेग साइड में गेंद जाती थी, वहां पे रह गए। ऑस्ट्रेलिया खूपच बाहेरची ही लेंथ होते आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचांनी एक योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. अच्छी गेंदबाजी बिल्कुल जड़ में थी, और ऐसी गेंदबाजी करना पड़ेगा क्योंकि पहले ओवर में 23 रन खर्च जा चुके हैं महेश। एक बड़ी ओवर यहाँ पे, वो बड़ी ओवर को थोड़ी सी अंदर लाना पड़ेगा कल्पेश को।
निश्चितपणे कमबॅक करून दाखवावं लागेल, कारण धावा वेगानं येत आहेत. हो, अगदी बॉलर पास ड्राईव्ह समोर मात्र पाऊस केला या ठिकाणी शत्रक्षक तैनात आहेत. लॉंग ऑन द फिल्डर चेंडूवरती झेपा होतोय, तोपर्यंत एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि पाहतो की मंगेश की मोठे फटके जर येत नसतील तर मात्र हे दोघी स्ट्राईक रोटेट चांगल्या प्रमाणे करतायत. एक जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट दोघांच्या वतीने आपण पाहतोय. लेकिन अगर इस गेंदबाज ने 6 ओवर में 6 ही दिए तो फिर अंदर आ जाएंगे, क्योंकि अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मेरे ख्याल से समीर, वैभव, कल्पेश. उनको तोड़ देने के लिए 50 के ऊपर जाना पड़ेगा. प्रयत्न करतील, त्यात काही शंका नाहीये. हो, चांगला चेंडू खाली राहिलाय. हो, संधी होती रनआउटची, ती संधी मात्र गमावली. यष्टीरक्षक वैभव हालकेने मात्र थोडीशी फेकी चुकीच्या दिशेने केली आणि त्याच्यामुळे पाहतो की वेगानं एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. योगेश थोड़े से विकेट कीपर लूज रह गए, वैसे ही आने के लिए देखा कि विकेट कीपर से हाथ से गेंद छूटी है, सिंगल ले लेंगे और सिंगल ले लिया. स्ट्राइक मेरे को दे दो, आप थोड़े से मिस हो रहे तो मैं रन बनाऊंगा, कुछ ऐसी स्थिति में दौड़ लिया और सिंगल के साथ अपना एक रन पूरा भी किया और स्ट्राइक रोटेट दिया. 3 गेंद में 3 बिल्कुल आए, लेकिन बड़ा शॉट नहीं आया. अभी गेंदबाज के ऊपर दबाव नहीं, अभी दबाव रहेगा बल्लेबाज के ऊपर. आपका विकेट नहीं गया यहाँ पे, लेकिन दबाव बिल्कुल रहेगा, क्योंकि 10 विकेट अभी भी पड़े वहां पे. परंतु दोघांच्या अगदी खेळाचा विचार केला तर मात्र चांगली कामगिरी आपण पाहतो. आणि इथे मात्र फटका चुकीचा केला. शॉर्ट फाईल एकदा शत्रक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप आणि फलंदाज अनिकेत शेलाला हा पहिला जीवनदान. बहुत हाइट था, नीचे खिलाड़ी भी था, इंतजार भी था, आपको एक कैच के लिए आए हुए थी, लेकिन ड्रॉप हो गया. ड्रॉप किया तो सिंगल मिलेगा, सिंगल मिलने को तो स्ट्राइक चेंज हो जाएगी. वैभव के पास फिर स्ट्राइक आ जाएगी. दोनों की भी बातचीत हो चुकी है कि जी हाँ, आप कुछ करना पड़ेगा. यहाँ से तो अभी कुछ होने वाला है, विकेट जाएगा या 6 रन आए जाएंगे. योगेश निश्चितपणे, परंतु या ठिकाणी कल्पेचं कौतुक करावं लागेल. कुठेतरी मात्र त्यांनी धापांवरती अंकुश लावलाय. ओ दांडी गोल, जी चर्चा सुरू होती की आता मात्र कल्पेशने मात्र कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लावला आणि त्यामध्ये विकेटची खुराक प्राप्त केली आणि फलंदाज शुभम आता मात्र या ठिकाणी बादून माघारी चाललाय. पहिला धक्का लागत असताना टीम चिरोबाबा शेरे संघाला से पहले ऑफ स्टंप पे आए देखे योगेश, क्योंकि देखो लेग स्टाफ उनका उड़ा दिया है उन्होंने. बिल्कुल बिल्कुल, पहले ऑफ साइड में आए थे और उनको लगा कि वाइट जाएगा, लेकिन वाइट नहीं, आपकी डंडी गुल हुई, आप जाओ यहां से, दूसरा खिलाड़ी भेजा है. वो क्यों आए, इसीलिए आए, जो अभी अभी डंडी गुल हुई है इसकी वजह दूसरा है. दूसरा कौन आए, नया बल्लेबाज स्ट्रेट होके आए, मेरा आना चाहिए मेरे ख्याल से अभी, क्योंकि स्ट्राइक बहुत बढ़िया है इनके पास. हो, महेंद्र. आजचा दिवसाचा आपण खेळ पाहिलं तर महेंद्रनं दोन्ही सामन्यामध्ये चांगला खेळ साकारला आणि पाहू शकेल वन डाऊनला आलाय. जी या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र दोघांनी प्राप्त करून दिली, परंतु कुठेतरी या चुकीचा फटका शुभमने केला. तिने एष्ट्या दाखवल्या, त्या एष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या आणि एकूण सकट धावसंख्या आपण पाहू शकाल 1 गडी बाद 27. महेंद्र मैं कहूँगा ठीक ठाक पे आए हैं अभी, क्योंकि प्लेटफॉर्म बहुत बढ़िया बनाया है दोनों ने, समीर, वैभव और अनिकेत ने. चला स्पीडअप करायचं आहे, लक्ष असू द्या, कारण आपल्याला अजून एक सामना मात्र खेळवायचा आहे आणि तोही सामना आम्हाला 4 षटकातच कंप्लीट करायचा आहे. याची आपण बड़ा खिलाड़ी है और बड़ा खिलाड़ी को गेंदबाज करना भी मजा आता है कभी कभी गेंदबाज को. इस बार नीचे खिलाड़ी है और अंदरूनी किनारा लगा, नीचे खिलाड़ी और नाखुश अपने आप से. कभी कभी हम बोलते हैं ना टीम 11 में कि इसको कप्तान बनाओ, एक कप्तान ने खाता भी नहीं खोला. कुछ भी इस तरह से ही चले गए, बड़े खिलाड़ी खाता नहीं खोल पाए और अपना टीम बंद कर देते हैं कभी कभी. यार इन पे पैसा लगा दिया, आज कुछ किया ही नहीं और टीम फेल हो गई. परंतु आज मोठी विकेट्स मी तर म्हणे की देवमासा गलाला अडकला अमर स्पोर्ट खाते संघाच्या बाजूने आपण जर बोललो तर. आणि पहा सेलिब्रेशन पहा, जरूर काही हा सामना आता जिंकल्या, कारण त्या विकेटचं महत्त्वच खूप जास्त होतं. आणि दुसरा विकेट मात्र या ओव्हरमध्ये कल्पेशने प्राप्त करून दिला आहे. आणि त्याचा स्पेल पहा मंगेश, पहिल्या ओव्हरमध्ये 23 आले होता, परंतु फक्त 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये कल्पेशने खर्च केला, विकेट 2 प्राप्त केले. जबरदस्त वापसी टीम अमर स्पोर्ट्स खाते संघाची. मेरे ख्याल से अमर फोर्स के लिए यही ठीक ठाक है कि पहले 2 ओवर में रन जाएंगे चलेंगे, लेकिन बाकी के 2 ओवर में रन नहीं मारते, 3 ओवर में रन नहीं देंगे, कुछ इस तरह से मेरे ख्याल से कर रहे हैं. पहले ओवर में आप मारो, आपके लिए आपका दिन रहेगा 2-1 पहला पावर पे, लेकिन जो 3 ओवर रहेंगे वो हमारे रहेंगे. ये 2 ओवर कासना टीम के रही, एक बड़ा मछली जाल में फंसाया था, नीचे पीछे खिलाड़ी लगाया था उस खिलाड़ी के लिए, और जा चुके महेंद्र, खाता नहीं खोला, दूसरा झटका. 2 षटकांचा खेळ संपन्न 27 धावा धाव फलकावरती आपण पाहिले. आणि आता मात्र षटकाला सुरुवात करतो. या पहिल्या सामन्यातील हिरो अर्थात निलेश भोईरच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि सामना करेल
अनिकेत. न्यू बॅटर जय शिलार इन एट नंबर 4. हो पाहू शकाल त्या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लाईन पाहिली तर अगदी लेग स्टंपच्या बाहेरची होती आणि पंचाचा वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. मेरे ख्याल से योगेश अनिकेत भी को भी रखना पड़ेगा अभी ये 2 ओवर, क्योंकि जो उनका बैट से रन आ रहे हैं ना ठीक ठाक मेरे ख्याल से आ रहे हैं, रुकना पड़ेगा ये 2 ओवर. फक्त पहा, तुम्हाला एका इनिंग मध्ये फक्त बीमरसाठी रिव्ह्यूची सिस्टीम आहे, अदरवाईज कुठल्याही निर्णयावरती तुम्ही रिव्ह्यूची मागणी करू शकत नाही, याची आपण नोंद घ्या. वाइट, ये पहला एक्स्ट्रा रन आया मेरे ख्याल से कासना टीम से, गेंदबाज से. वाइट से रन बनेगा यहाँ से. 28 बने 2 विकेट के नुकसान पे. अनिकेत अच्छे रन में है और वो रहना चाहिए वहां से मेरे ख्याल से 4 ओवर तक. इस बार स्लो डिलीवरी की था, फिर दौड़े नीचे खिलाड़ी है और जाना पड़ेगा अनिकेत को भी. ये तीसरा झटका. पहले ओवर में 23 आए थे, लेकिन उसके बाद ऐसे लग रहा है कि पत्तों की जैसे विकेट जा रही है. चारों बार वासेरा टीम का, उनके टीवी मॉनिटर पे देखते रहेंगे कि क्या कर रही है खिलाड़ी. एक अच्छा स्कोर बनाया था पहले ओवर में, ऐसे लग रहा था कि 50 के ऊपर जाएंगे, अगर नहीं गए तो फिर ये समीर वैभव कल्पेश ये बहुत अच्छे फॉर्म में वो बना देंगे. चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय, ज्याप्रमाणे कल्पेशनं मात्र वापसी करून दाखवली, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र निलेश सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी हाताळतोय. आणि आपण म्हणतो ना की लहानपणी ज्यावेळी आपण पत्त्यांची घरं बनवायचो, मंगेश एखादा पत्ता कोसला की सर्व ती घरं कोसलायची, तशा अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी टॉप ऑर्डरची लाईन मात्र पत्त्याप्रमाणे कोसळली गेली. परंतु अजूनही मात्र पाहिलं तर जयेश शिलार खेळपट्टीवरती आहे, त्याच्या सुतीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश आलाय आणि रितेशकडे सुद्धा मात्र क्षमता आहे की तो इथं सुद्धा एखादी चांगली इनिंग खेळू शकतोय आणि आपल्या संघाला तो मात्र वापसी करून देऊ शकतोय. तीसरी ओवर है. रितेश बहुत दूर से प्रयास किया था, बहुत दूर से प्रयास किया था. इतने दूर से करेंगे तो फिर नहीं आपके पास गेंद आ पाएगी. आणि चेंडूला वळवण्याची ताकद गोलंदाज निलेशकडे आहे आणि तेच आपण पाहिले की पडल्यानंतर चेंडू झपकन बाहेरच्या दिशेने निघाला आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती फलंदाज रितेशला मात्र त्या ठिकाणी बीट केलंय. देखो पहले ओवर में 23 आए थे, फिर उसके बाद 10-15 भी आ जाते तो ठीक ठाक था, लेकिन कुछ ऐसा ही नहीं कैच दे पाए और आए जाए कुछ ऐसी स्थिति रही नहीं है वाशेरा की. आए जाए यहाँ पे रन नहीं बना पाएंगे. नाराज केला या रितेशने सुद्धा, कारण एके दाबेचं योगदान तो देऊ शकला नाही आणि शून्यावरती तो मात्र 2 माघारी परतला आणि तर मात्र स्वतः विश्वास मागे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आपल्या संघाची जबाबदारी घेण्यासाठी. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या विदाऊट लॉस आणि तदनंतर अमर स्पोर्ट कास्ते संघाचा जबरदस्त बाउन्स बॅक आणि आज त्याचे समर्थक जास्त संख्येने आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहेत. आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी सर्वांचं सहर्ष स्वागत. कोई विकेट नहीं गए था. पहले ओवर में 23 रन बनाए थे, जोड़ी सुरक्षित थी वहां पे, लेकिन दूसरे ओवर में लेके आए कल्पेश और बहुत अच्छी गेंदबाजी की और उसके बाद में आए विश्वास. इस बार घुमा दिया है. इतना समय था उनके पास, बहुत देर के बाद ये चौका है, बहुत देर के बाद, और इसकी जरूरत थी मेरे ख्याल से वासेरा टीम को, अगर अच्छे स्कोर में जाना पड़ेगा तो. 32 झाले ना. हो हो निश्चितपणे वाशिरे संघाला मात्र हा दिलासा देणारा चौकार मित्र बनेन, कारण मागील आपण एकूण 8 चेंडूचा विचार जर केला तर मात्र एकही मोठा फटका आला नव्हता आणि ज्याच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस ब्रेकफास्टची सुविधा उपलब्ध करून देणारे आमचे संदेश सागरजी भोईर यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत, वेलकम. आणि वेलकम बाउंड्री पाहिली आपण, ओहो पुन्हा मात्र टर्न केलाय, चेंडूला बाहेर काढलाय आणि हेच वैशिष्ट्य राहिलंय निलेश भोईरचं या स्पर्धेमध्ये. चेंडूकडे पाहत राहिला फलंदाज विश्वास पुन्हा मात्र तो फटका खेळू शकला नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे 32 धाबा फलकावरती. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. स्पिनर है और बिल्कुल उंगली घुमा रहे हैं उनके ऊपर. पहला रन काफी यहाँ पे दोनों के बीच हाँ ना हो रही कि सिंगल नहीं लेना चाहिए, स्ट्राइक मेरे पास रखता है मेरे ख्याल से. कुछ ऐसी स्थिति में है ये वाशेरे के बल्लेबाज योगेश. आणि हा प्रयत्न होता की जयेशला आपण स्ट्रायकिंगला कसं घेऊन येऊ शकतोय आणि जर या क्षणाला जर जास्त वेळ जर जयेश स्ट्रायकिंगला राहिला तर मात्र त्याच्याकडून मात्र चांगले फटके येऊ शकतात आणि त्या फटक्यानंतर मात्र एक चांगला टोटल आपण उभा करू शकतो आणि या हेतून मात्र तो प्रयत्न पाहिला आपल्याला. 3 षटकाचा खेळ संपूर्ण 32 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा षटक पहा निलेश भोईरचा आपण जर विचार केला तर 5 धावा फक्त खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या
आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर एकूण 3 धावा खर्च केले होते, 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. म्हणजे 2 सामन्यामध्ये निलेश भोईरनं 5 विकेट्स या स्पर्धेमध्ये प्राप्त केल्या. विकेट टेकर राहिलाय खास करून आजच्या दिवसाच्या खेळामध्ये अमर स्पोर्ट्स खाते संघासाठी. स्पिन गेंदबाजी स्पिन चल रही है मेरे ख्याल से योगेश. हो, निश्चितपणे खेळपट्टी पाहतो की फलंदाजाला सुद्धा मात्र योग्य साथ देत असते आणि गोलंदाजाला सुद्धा मात्र ही खेळपट्टी चांगल्या प्रमाणात साथ देते. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ इथे साकारावा लागेल. शेवटचं षटक वैभव भालकेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि हा बॅटल मात्र पाहण्यासारखा असेल कारण फलंदाज आहे जय शेलार. पहिला चेंडू समोर दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत चालला, गॅपमध्ये चालला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी निर्माण झाली आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 बड़े शॉट खेलना चाहिए मेरे ख्याल से जय से और आना भी चाहिए, लेकिन वैभव उनको देंगे कि ये पता नहीं, क्योंकि अच्छी गेंदबाजी करे वैभव, लेकिन पहले से ही शॉट खेला था और अच्छे 2 रन मिले. अगर ऐसे 2-3 बार दौड़ गए ना तो फिर थक जाएंगे वह जयेश. भरपूर प्रेक्षक आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समेत जोडलेले आहेत आणि त्यापैकी वापालगावचे युवा उद्योजक मनोज विशे यांच्याकडून स्पर्धकांसाठी शुभेच्छा आल्या. त्यांनी सुद्धा या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. धन्यवाद मनोज विशे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वैभव जयेश के लिए सब करेंगे तो जयेश ही करेंगे, जितने रन बनेंगे जयेश से ही आना चाहिए मेरे ख्याल से. इस बार शॉट था, बिल्कुल शॉट था, पढ़ नहीं पाए थे मेरे ख्याल से, पढ़ना चाहिए था. ये बड़ा शॉट खेलने की कोशिश करना चाहता है इसको, क्योंकि ये लूज गेंद थी, थोड़ी सी नीचे भी रही, लेकिन इतनी समय था उनके पास, फिर भी गेंद छोड़ दिया. ये रन आना चाहिए इस पे योगेश. परंतु सध्या आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये थोडी का होईना परंतु मशान शांतता आपण पाहत आहोत पसरलेली आहे. कारण एवढी चांगली सुरुवात मिळून आपण त्याचं सातत्य टिकून ठेवू शकलो नाही आणि याचा मात्र कुणीतरी त्याच्या मनामध्ये खंत असावी. परंतु अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34. इस बार अच्छी गेंद, बिल्कुल जड़ में थी, मिस फील्डिंग हुई. यहाँ पे सिंगल के लिए आपको रोका था, क्योंकि दूसरे के लिए जाएंगे ही, जय स्ट्राइक पे ही जाएंगे, ये ध्यान में रखना है. मिस फील्डिंग हो जाएगी तो फिर दूसरे के लिए जाएंगे. आपको वहां के लिए इसीलिए योगेश खड़ा किया कि जयेश को स्ट्राइक ना दे, सिंगल ना दे. परंतु ती चूक झाली आणि त्याच्यामुळे पाहतोय की जिथे सिंगल होती तिथे मात्र फलंदाजाने दुहेरी धाव कंप्लीट केली. ये 2 रन अगले गेंद पे 6 रन ना हो जाए, ये ना हो जाए. अगर हो गए तो दोष मैं इस खिलाड़ी को दूंगा, क्योंकि मिस फील्डिंग आपसे हुई है, गेंदबाज से नहीं. क्योंकि विश्वास वो बड़े शॉट के लिए नहीं जाने जाते, जयेश जाने जाते हैं. हट्टे कट्टे और बड़े डाल सकते हैं ऊपर से, हवाई यात्रा दे सकते हैं वैभव को. 36 वैभव धावा फलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत. ओहो, फ्लॅट देण्याचा प्रयत्न, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड खाली एक्झॅक्टली उघडला आणि छोट्या बॅटने केलेला बहुत प्रयत्न. प्रयास किया है दूसरे रन के लिए योगेश. धुरीच्या प्रयत्नामध्ये पाऊस केला या ठिकाणी ऑफिशियल पंचांनी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. परंतु सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस, टीव्ही पंच जरूर आता मात्र इथे पाहणी करतील. पंच गोकुल पाटील सर आमच्या सोबतीला आहेत. डिसिजन पेंडिंग. आणि जो ऑफिशियल पंचाचा निर्णय होता तोच तिसऱ्या पंचाचा सुद्धा निर्णय आहे. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. बहुत प्रयास किया था, सिंगल था, वहां पे डबल लिया. स्ट्राइक मेरे साथ रखो, ये गेंद है वो मेरे को ही खेलने दो. वैभव टू जयेश, ये एक बड़ा शॉट टीम के लिए बिल्कुल चाहिए. ये मैच वैभव और जयेश की तरफ से हो रही है. बिल्कुल आपके पास टारगेट सेट करना है, लेकिन रन नहीं जीतने आ रही है. और गेंद की करे कि गेंद को घुमाया था हाथ में, पढ़ नहीं पाया. जिस पेस के लिए वैभव जाने जाते हैं उस पे नहीं डाला था. मैं उंगली घुमाऊंगा, स्लो डिलीवरी कर पाऊंगा, और उसी से किया था वैभव ने. एक बार फिर कॉमेडियन से जयेश दूसरे रन के लिए तो दौड़े थे, लेकिन वो दूसरा रन 6 रन में कब तकदीर हो जाएगा वासेला चारोबा के लिए. इस बार फिर डॉट बॉल, फिर जाना पड़ा, और ये डॉट बॉल आपको बहुत महंगे साबित हो सकती है. 4 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट की नुकसान पे 38 मुश्किल नहीं मैं कहूंगा, क्योंकि ये अगर समीर, वैभव और कल्पेश की बल्लेबाजी होके चल पड़ी उसी तरह से तो 2 ओवर में करेंगे. सेम टारगेट, सेम बल्लेबाजी आएंगे, लेकिन गेंदबाज कुछ अलग है. यहाँ से वही गेंदबाज नहीं आएंगे, दूसरे गांव के आएंगे, वासेरा टीम के आएंगे. महेंद्र क्या करेंगे?
क्रिकेट आहे मंगेश, काही होऊ शकेल. कारण पाहू शकाल या अगोदरच्या सामन्यामध्ये या दोनच षटकामध्ये आय थिंक तो कम्प्लीट टार्गेट करत होता, परंतु इथे आता मात्र त्यांच्या विरुद्ध संघ वेगळा आहे. चोरबाजपूर वाशिरा संघाकडे गोलंदाजी चांगली आहे आणि असं वाटतं की हा सामना चांगल्या प्रमाणे लेकिन योगेश पाहायला मिळू वही शकेल. वही नीति रहेगी कि समीर वैभव और कल्पेश की कि अगर विकेट जाने के बाद भी दबाव में नहीं खेलेंगे, बिखरेंगे नहीं, हम बड़े शॉट ही खेले ही जानेंगे. कुछ वही नीति रहेंगी उनकी. आता त्यांची या प्लॅनिंग काय आहे त्या अनुषंगाने मात्र ते खेळ साकारण्याचा प्रयत्न करतील, परंतु सुरुवात कशी होणार त्याच्यावरती सर्व काही अवलंबून राहणार आहे. चला फिल्डिंग सेट करायची आहे आणि लगेच विनंती असेल की अमर स्पोर्ट खाते संघाला आपण सलामीची जोडी लगेच पाठवा. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. GNC11 विकी स्पोर्ट कुक्षे संघासमोर. आणि कुक्षे संघ आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहायचं आहे. बड़ी टीम है विकेट स्पोर्ट कुक्सा, घर का मैदान है, घर के प्रेक्षक है और आपके भी घर के, और हम भी उनके ही तरफ से बात करेंगे तो उनके लिए बड़ी रहेगा. क्योंकि ये तो है योगेश, ऐसे नहीं कि आप नहीं बात करेंगे. मैं तो जो हो सामने बोलता हूँ, पीछे तो नहीं बोलता. ना असं नाही मंगेश, प्रत्येकाचा एखादा फेवरेट संघ असतो आणि तुमचा संघ नहीं नहीं favorite नहीं, कुक्षे घर की असावा. मैदान रहेगा, घर की टीम रहेगी तो सहकार्य से हमसे ही होगा कि कमेंटेटर भी आपकी तरफ से ही जाएंगे. ऐसे नहीं, हाँ अलग नहीं कुछ बोलूंगा, लेकिन विकेट टीम घर की है, घर का मैदान है, होम ग्राउंड है उनका, करेंगे ही. ऐसे नहीं कि नहीं करेंगे उनकी तरफ से. मैं तो उनकी तरफ से ही करूंगा, क्योंकि जिस तरह मैं कॉमेडी करने जाता हूँ हमारे गांव से, तो मैं जय महाराष्ट्र से ही करूंगा. परंतु मंगेश आम्ही न्यूट्रल आहोत. दोन्ही संघ आमच्यासाठी समान आहेत. 39 धाबाचं लक्ष असेल आणि त्या धाबाचा पाठला करण्यासाठी त्या सलामीची जोडी अमर स्पोर्ट खाते संघाची आपण पाहतोय. राहुल हलके आणि सोबतीला कल्पेश, आय थिंक समीर आलाय. आणि आमची प्रिय मित्र आणि ते सुद्धा चांगले समालोचक आहेत सचिनजी गोंधले यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत करतोय. चला थोडंसं आपण स्पीडअप करूया मित्रांनो, कारण जास्त वेळ खर्च होणार नाहीये. योगेश वही जोड़ी है, ये समीर और वैभव, कोई फर्क नहीं है. लेकिन बल्लेबाज में कितना फर्क रहेगा ये पता चलेगा. बदल होणे काळाची गरज आहे मंगेश सध्याच्या घडीला, आणि तो आज बदल घडताना आपल्याला पाहायला मिळू शकेल का. इथे 39 धाबा डिफेंड होताना पाहायला मिळू शकतील का, आणि या क्षमता ठेवतो या चेरोबास्पोर्ट वाशिरा संघ. स्ट्रायकिंगला पाहू शकेल समीर, नॉन स्ट्राईकला वैभव हलके आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर रितेश. पहिल्या चेंडू ऑन साईडला स्विंग केलाय, परंतु शत्रक्षक शुभम, आज शुभमना चौथा झेल या स्पर्धेमध्ये पकडलाय. म्हणजे जेव्हा जेव्हा त्याच्याकडे झेल जात आहेत तो झेल पकडतोय आणि पहिल्या चेंडूवरती या समीरला मात्र ठिकाणी माघारी पाठवलाय गोलंदाज रितेशनं. जिस तरह से चिंचोली टीम के लिए बल्लेबाजी की थी, उसी तरह से आपको इस टूर्नामेंट में इस टीम के लिए मैं कहूंगा कि नहीं करेंगे. कुछ ऐसे ही मन में शंका थी. मंगेश कहा था ना, वो सामना अलग था, ये सामना अलग है. ये गेंदबाज अलग है. वो गेंदबाज पहला लूज किया था, क्योंकि लूज गेंदबाज किया था, शॉट किया था और 6 रन हासिल किए थे पहले गेंद पे. लेकिन ये इसने लूज नहीं किया, उसने पढ़ा है कि किस तरह से खेलना चाहते और उसी तरह से गेंदबाज करे मेरे ख्याल से. जबरदस्त सुरुवात पॉवर प्लेच्या केल्यामध्ये आपण पाहतोय. समीर चांगल्या रिदम मध्ये होता पहिल्या सामन्यात, परंतु या ठिकाणी शून्यावरती त्याला मात्र माघारी पाठवलं. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय सचिनजी गोंधले आणि निलेशजी भुईर, आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या सर्वांनी मात्र ही स्पर्धा एन्जॉयमेंट केली. आणि आज कॉम्बॉक्समध्ये आमच्या सोबतीला मंगेश भुईर आहेत. दुगणी एन्जॉयमेंट. कल्पेश, अब इस स्थिति में आया कि रन ही बने नहीं है, प्लेटफॉर्म में कुछ बना नहीं है, पार्टनर ने कुछ अपने लिए छोड़ा ही नहीं है कि मैं उसी तरह से बल्लेबाजी की, क्योंकि उस तरह से अच्छी बल्लेबाजी की थी. लेकिन कल्पेश उस तरह में आए कि स्कोर अभी तक खुला ही नहीं है और एक विकेट का पतंग खुला है. खुलेगा स्कोर खुलेगा. आणि इथे मात्र फटका पाहू शकतो, चांगल्या प्रमाणे खेचला, मिड ऑफ द शत्रक्षक चेंडूवरती चाललाय आणि तोपर्यंत कल्पेशला मात्र पहिली धाव उघडण्याची संधी मिळाली. संघाचा मात्र श्रीगणेशच्या सिंगलला मात्र केली गेली. मंगेश, हा सामना जरूर जो रिझल्ट आहे तो मात्र शेवटच्या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळू शकेल. तुमचं काय मत आहे? अगर 2-3 छक्के नहीं लगे तो फिर लग जाएंगे, लेकिन अगर छक्का लग गए तो थोड़ी सी मुश्किल हो जाता है. ये टूर्नामेंट में है,
इस बार लेग साइड में गेंद थी, डायरेक्ट हिट हो जाता तो बिल्कुल जा सकते थे क्योंकि बल्ला उनका ऊपर था। यहां से ही दिख रहा था कि बिल्कुल सेट किया था कि डायरेक्ट स्टंप पे लगना मांगता था क्योंकि स्टिंटम आपको वहां से दिख रही है। अगर इस तरह से नहीं करेंगे तो किस तरह से करेंगे आप? कि बड़ा विकेट था यहाँ पे, सिंगल नहीं था ना, खुश रहेंगे अपने आप से कि डायरेक्ट हिट कैसे नहीं लगा वहां पे योगेश। बरोबर बरोबर, तुमच्या म्हणण्याशी मी हे सहमत आहे. कारण छोटा लक्ष तुम्ही ते मात्र डिफेंड करण्याचा प्रयत्न करता आणि या छोट्या चुकी तुम्हाला मात्र मागात पडू शकतात. खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर पाहिला पण परंतु चेंडू चालला लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक वेगानं जयेश शेलार चेंडूवरती पोहोचलाय, तत्पुरती मात्र सिंगल लाव. म्हणजे पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत रितेशने जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी केलेला आहे. पूर्णपणे फलंदाज शांत ठेवण्याचा तो कार्य करतोय, कारण 4 लिगल बॉलमध्ये फक्त 3 धाबा खर्च केले आणि विकेट्स महत्वपूर्ण त्यांनी मात्र प्राप्त केली. अगर टाइट चढ़ गई ना ये ओवर तो फिर मुश्किल में आ जाएगी मेरे ख्याल से कासना टीम, और आना भी चाहिए, एक रोमांच मैच होना चाहिए. लेफ्ट हैंडर किया था लेकिन उतना पेस है आपको नहीं देंगे, उस तरह का शॉट खेलने ये नहीं देंगे गेंदबाज. जबरदस्त वेगवान चेंडू आणि पोषक सचिनजी गुंदले आणि निलेश भोईर यांचं शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत. रिवर्सचा फटका बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये तो अपयशी राहिलाय. आय थिंक वैभवनं तो प्रयत्न केला आणि पावशकल निर्धावण चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. पॉवर प्ले मधील आज शेवटचा बॉल. ओहो. चांगला चेंडू, चांगला चेंडू, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, फिंगर अप आणि फलंदाज वैभव हलके इज गॉन. दुसरा धक्का लागत असताना अमर स्पोर्ट कास्ते संघाला. एक छोटा टारगेट और 2 झटके, निश्चित रूप से मुश्किल में आप कासने टीम. एक ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट की नुकसान पे 3, जो ओपनर जोड़ी जा चुकी है. एक प्रयास किया था हाँ नाम है, लेकिन उंगली की अंपायर की जो उंगली है वो उनके पक्ष में जय चुकी है और जाना पड़ेगा वैभव को. अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा. अगर ऐसे चली तो फिर ये 3 ओवर में अभी कितने चाहिए हमारे स्कोरर बताएंगे? 36 चाहिए, 2 झटके लगे. मंगेश मॅच मध्ये कमबॅक केलाय वाशिर संघानं असं म्हणावं लागेल, कारण ज्याप्रमाणे सुरुवातीची त्यांना आवश्यकता होती ती सुरुवात गोलंदाज रितेशने प्राप्त करून दिली. फक्त 3 धाबा खर्च केल्या, 2 विकेट्स मात्र त्या षटकामध्ये आपण पाहिले आणि त्या मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 12च्या धाव कुत्र्या आता मात्र इथून धाबा जोडावा लागतील, त्यामध्ये 36. जबरदस्त मात्र हा खेळ आणि हा चांगला सामना अगदी रंगताना पाहतोय आपण. क्लायमॅक्स वाढला गेला या सामन्याचं, रंगत वाढली गेलेली आहे आणि त्यामुळे आता पाहतो की दुसऱ्या षटकाला मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश शेलार आता मात्र सज्ज होते. कल्पेच्या सुतला गौरव गोंधली आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. गौरव अपने टीम के लिए कितने गौरवशाली रहेंगे ये. जयेश बल्ले से इतने रन नहीं है लेकिन अब गेंद आपके हाथ में दिए कप्तान ने तो कितना करिश्मा करेंगे ये देखना पड़ेगा. बड़े शॉट, बड़े खिलाड़ी आप. जयेश मार्गस्थ होतोय उरतो विकेट मारा करण्यासाठी. व पहिला चेंडू पाहू शकेल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही हात पंचाचे समांतर पाहायला मिळत आहेत. महेंद्र थोडासा नाराज राहिलाय, परंतु पंचाचा इशारा वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र सुरुवात केली जयनं आणि पाहू शकेल संघटित धावसंख्या संत गतीने पुढे जात असताना 4 या आकड्यावर. 35 चाहिए अभी यहां से 18 गेंदों में. अगर जयेश नहीं चल पाए, अगर इस ओवर में अगर 12-13 रन बन जाएंगे तो फिर ये मैच बिल्कुल 50-50 के पास में आ जाएगी और आना भी चाहिए. लेकिन मेरे ख्याल से जयेश को ये रन लेंगे क्योंकि आज के दिन का चल नहीं रहा है खिलाड़ी. जयेश पुन्हा एकदा, हो हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही. पुन्हा शुभम कडून हो आय थिंक थोडीशी मिस्टेक घेतली गेली आणि तदनंतर पहा हो बॅकअपला फिल्डर होते आणि आता अजून काही एक्स्ट्रा धाबा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकल्या असत्या. 2 धाबा वेगाने पूर्ण केल्या. ये योगी तीसरी बार अगर डायरेक्ट हिट हो जाता तो यहाँ पे भी बल्लेबाज जा सकता था, लेकिन लगा नहीं यहाँ से. ये बिल्कुल नीचे सिंगल था, वहां पे डबल ले लिया, थोड़ी सी मिस फील्डिंग हो गई, तुरंत दूसरे लेके गए. 2 रन से स्कोर बढ़ता हुआ. धावा तुम्हाला मात्र शोधावा लागतील आणि तो शोधण्याचा प्रयत्न करतायत. हो फटका अभ्यास केला, स्विंग केलाय आणि सरळ चेंडू चालला आमच्या मान्यवर कक्षांच्या अगदी डोक्यावरून. ज्या फटक्याची आवश्यकता होती अमर स्पोर्ट खाते संघाला तो अखेर फटका आलाय. फलंदाज कल्पेश मैं शेलके कभी कभी तो यही योगेश, मैं कभी कभी यही तो बोलता हूँ कि जयेश चलेंगे नहीं इस टीम के लिए आज, क्योंकि बल्ले से नहीं आया, बैट से आया नहीं, लेकिन गेंद से उनसे रन बिल्कुल मिलेंगे. ओवर से रन मिलेंगे तो मैच जाएगी यहाँ से 6 रन से. बिल्कुल यहाँ पे स्कोर बढ़ता हुआ 2 विकेट की नुकसान पे. म्हणजे मग आपलं असं म्हणणं आहे की एखादा खेळाडू जर फलंदाजी करत नसेल
चांगली तर तो गोलंदाजी चांगली करू शकत नाही का? नहीं नहीं, कभी कभी दिन नहीं रहता, दिन नहीं रहता तो आप उसको मत निकालो। मैं तो बहुत, मेरे को वो अनुभव है उनका कि आपका दिन नहीं रहेगा ना तो फिर उसके पास गेंद भी मत दो। महेंद्र को तो मैं ये बार बार कहूंगा कि आप बहुत क्रिकेट देखे तो फिर दिन नहीं रहेगा ना किसी का तो मत दो। चांगला फटका आपण पाहिला कल्पेच्या वतीने फुल टॉस आधी पाहू शकाल कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने विश्वास तेज मागे किया है दूसरे के लिए योगेश, दोनों में हाना हुई थी लेकिन एक ही है यहाँ से, 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 13 रन खर्ची हो रही है तेरे से जयेश से गेंदबाजी योगेश। निश्चितपणे थोडासा मागणं राहिलाय जयचा विचार केला तर कारण आतापर्यंत तब्बल 9 धावा त्याने खर्च केला 3 लिगल चेंडूचा त्याने आता केला सध्या तरी हाताळलाय एक वाइड भी डाला है, वो भी पकड़ना पड़ेगा आपको क्योंकि रन तो बना है, स्कोर तो इस बार अच्छा सिंगल के साथ दूसरे के लिए जाना चाहेंगे या नहीं। मिस फील्डिंग हुई तो निश्चित रूप से दूसरा मिल जाएगा योगेश, और मिस फील्डिंग हुई है डायरेक्ट हिट हो जाता तो फिर जाते वापस, लेकिन मेरे ख्याल से दिन थोड़े से उनके पक्ष में जा रहा है, ढलता दिन कास्ता के पक्ष में जा रहा है। निश्चितपणे पाहतो की चुका होत आहेत आता मात्र चिरोबा वाशिरा सकाळच्या वतीने आणि या चुका तुम्हाला मात्र टाळावा लागतील। ये गलती आपका बैग मत भरने दो महेंद्र, ध्यान में रखो ये गलती आपके लिए बड़ा हो जाएगा। सिंगल था, डबल ले लिया, 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 15 बने। टारगेट कम है आपके पास, पहले और अच्छी की थी, सिर्फ 3 रन दिए थे, 2 झटके लगे थे, लेकिन उसके बाद एक छक्का आया है और ये दूसरा रन सिंगल था, वहां पे दूसरी बार ये 2 रन लिए। म्हणजे अजूनही पाहिलं तर विजयासाठी इथून 24 धाब्यांची गरज आहे आणि दुसरा षटकाचा खेळ अजूनही पाहिलं तर प्रगती पथावरती सुरू आहे। नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय। हो पुन्हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय परंतु अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि तत्पुरती मात्र पाहू शकाल गौरव सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि अशा रीतीनं सर ओव्हर कंप्लीट आहे का? एक चेंडू शिल्लक। यस धावसंख्या स्थिर 2 गडी बाद 16। अच्छी गेंद थी ये, बिल्कुल जड़ में थी, सिंगल ही मिला लेकिन 1 रन नहीं रोक पाए जयेश अपने टीम के लिए। लास्ट गेंद है आपकी, बचाना चाहिए इस गेंद को, विकेट नहीं डॉट निकालना चाहिए, विकेट नहीं गया चलेगा लेकिन डॉट बॉल बहुत अच्छा रहेगा अपनी टीम के लिए। छक्का ना खाए आप इस गेंद से, शॉट ना करे इसको। ओ शिव शॉट है, एक टप्पा से गेंद आएगी 4 रन की तरफ से, 4 रन आपके लिए बहुत महंगे साबित हो जाएगा। मैं पहले भी बात कर रहा था योगेश कि अगर इसका दिन नहीं चले तो फिर मत लेके आओ। सही सही आपने सही फरमाया मंगेश आणि 2 षटकाचा खेळ सुद्धा आता मात्र संपन्न झालेला आहे। 20 धाबा धाफलक्यावरती आणि आता येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी 19 धाबांची आता आवश्यकता असेल अमर स्पोर्ट खाते संघाला। लेकिन मैच है क्योंकि पहले ओवर में 23 बने थे, उसके बाद रन नहीं आए, सिर्फ 38 बने, और फिर इनके पास पहले ओवर में 3 बने थे, इसके बाद 17 आए। तो ये मुकाबला बिल्कुल अच्छा तरफ से जा रहा है, दोनों की तरफ सब 50-50 है, ऐसे नहीं कि नहीं है, क्योंकि रन अभी भी चाहिए यहाँ से 19। नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहत आहोत आणि दोन्ही टीमची आतापर्यंत कामगिरी आपण जर पाहिली तर समान समान राहिलेली आहे। परंतु व महेंद्र मागेचं षटक आता मात्र मंगेश सांगून जाणार की या सामन्याचं जी वर्चस्व हाँ, कुठल्या ये बाजूला भी आहे। अपने टीम के लिए तो अपने बल्ले से नहीं किया, लेकिन अब बैट से नहीं लेकिन बॉल से आपको करना पड़ेगा, अपने टीम को रखना पड़ेगा। आपका अगर हासिल आगे जाना चाहिए तो फिर रखना पड़ेगा आपको, गेंद से घुमाना पड़ेगा गेंद को, क्योंकि उस तरह से वो गेंद घुमाया था उनके गेंदबाज ने। अच्छी, जल्दी करो महेंद्र, और एक सामना खिलाने हमको। 12 चेंडू आणि 12 मध्ये आता 19ची गरज असताना मात्र स्वतः महेंद्र मागेने आपल्या संघाची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या जबाबदारीने तो खेळ साकारणार का और तो विकेट मारा करतोय। पहिला चेंडू आखून टप्प्याचा आणि त्याच्यावरती पुल अँड सक्सेसफुल मासवेट आलाय सिक्सर मिस्टर गौरव गोंदलीच्या बॅटमधून। ये 2 खिलाड़ी चल नहीं रहे जयेश और महेंद्र, तो फिर इनके लिए अच्छा है कासना टीम के लिए, क्योंकि पहली ओवर अच्छी की थी, छोटे कद के नहीं थे, वो उभारते गेंदबाज थे, वो निश्चित रूप से नाखुश रहेंगे इस 2 गेंदबाज से योगेश। ये शॉट बिल्कुल था और ऐसे शॉट ये नहीं छोड़ने वाले, ये कहाँ छोड़ने वाले, ऐसे शॉट आप डालेंगे तो ये तो मैं पब्लिक में ही डालूंगा, हवाई यात्रा ही करूंगा, और हवाई यात्रा से ये स्कोर बढ़ता हुआ 26। 2 विकेट की नुकसान पे, 3 रन थे तो 2 विकेट गए थे, और उस स्थिति में दोनों आए थे ना कि ऐसे लग रहा था कि टाइट मुकाबला हो जाएगा, लेकिन ऐसे लूज गेंदबाज करेंगे तो ये मुकाबला इसी ओवर में लेके जाएंगे योगेश। निश्चितपणे थोडासा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता परंतु अख्खू टप्प्याचा चेंडू मात्र आपण पाहिला नाही, त्याच्यावरती जबरदस्त पुलचा अंदाज। विजयासाठी आता मात्र फक्त 13 धाब्यांची गरज, 11 चेंडूचा खेळ आता मात्र अजूनही शिल्लक आहे। देखो समीकरण कहा था 18 गेंद 36 थे,
दूसरी ओवर थोड़ी सी महंगी साबित हो गई। उसके बाद आप 11 में कितने आए? 11 में 13 आए। तो ये समीकरण बहुत जल्दी चेंज हो जाता है। आपके पास गेंदबाज को कुछ नहीं कर सकते। गेंद के बाद 6 गेंद में अच्छा करना पड़ेगा। एक खराब गेंद किया तो गेंद और खराब हो जाती है। लेकिन बल्लेबाज के पास 6 गेंद होना होते, 6 गेंद में आप एक गेंद खराब करो गेंदबाज की। पुन्हा एकदा महेंद्र, पुन्हा फुल टॉस, पुन्हा स्विंग केलाय, चेंडू चाललाय बॉडी लाईनच्या पलीकडे, दर्शक. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. दर्शक दर्शक बनो और दर्शक ही रहो आप। या चालू सीझनचा विचार केला तर आय थिंक ऑफिशियल पंचांनी चेक करण्यासाठी आता टीव्ही पंचाकडे मदत घेतलेली आहे की बॅटिंग रिव्ह्यू आहे सर. हॅम्पर्स रिव्ह्यू आहे की बॅटिंग रिव्ह्यू? बॅटिंग रिव्ह्यू आहे. यस, चला आता चेक करण्यासाठी उच्च न्यायालय में आप गए, उच्च न्यायालय का आपका फैसला बिल्कुल मिलेगा। ऑफिशियल पंचाने चेंडू नो बॉल घोषित केलाय आणि आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाने आता मात्र त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. जी हाँ, उच्च न्यायालय में योगेश गया है, उनका निर्णय। दूध का दूध, पानी का पानी, पता चलेगा अपने को अभी। आणि टीव्ही पंचाचा निर्णय आला फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता कारण हा चेंडू डीप होत होता आणि फलंदाज पूर्णपणे वाकलेला सुद्धा होता. परंतु बॅक टू बॅक 2 सिक्सर आले आणि पावशेकरला या सामन्यामध्ये जो- पूर्णपणे वापसी केलेली आहे. जो रोमांच था वो चला गया है मेरे ख्याल से। इस बार रिवर्स शॉट खेलने की कोशिश। क्या कर रहे हैं आप? अच्छे रन में है, 2 छक्के लगा चुके हैं, सिंगल लो, स्ट्राइक पार्टनर को दो, पास जाओ और मेरे ख्याल से, और पास जाना चाहिए, वही समझा रहा है मेरे ख्याल से पार्टनर। क्या आप कर रहे हैं? 2 छक्के लगा चुके हैं, किस तरह से आप शॉट खेल रहे हैं? वो आपके भ्रम में ही शॉट नहीं है। और ये पेस डाला था महेंद्र ने, अगर इसी तरह से गेंदबाज रहेगी तो अच्छा रहेगा मेरे ख्याल से। तो गेंद बहुत लूज किया था आपने। 9 चेंडू आणि आता मात्र 9 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाब्याची गरज आहे. ये मैच है। इस बार फिर स्लो डिलीवरी, इस बार जाने दिया ऑप्शन से बाहर, काफी बाहर थी और सिग्नल मिलेगा वाइड से। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ। या धावा तुम्हाला कुठेतरी थांबावं लागतील. ज्याच्या स्वरूपात तुम्ही धावा खर्च करता, परंतु कुठेतरी बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली मंगेश तर थोडीशी निगेटिव्ह पाहतोय आपण चिरबा बाशिरा संघाची. अब कंधे थोड़े से झुके हैं मेरे ख्याल से वाशिरा टीम के, और वो कंधे झुकेंगे तो फिर उनके कंधे बढ़ेंगे कासना टीम के, क्योंकि पहले ओवर में तो लग नहीं रहा था कि इतने रन हो जाएंगे योगेश। लेकिन इस बार हेलीकॉप्टर शॉट और ये फिनिश शॉट है और विजय झटका रही है। विजय ये मेरे ख्याल से आप बाहर जाओ, हम यहाँ पे ही रहेंगे। बढ़िया बढ़िया शॉट था, हेलीकॉप्टर उड़ाया और लैंडिंग हो गया लॉन्ग ऑन के बाहर. विनिंग शॉट गौरवच्या बॅटमधून निघाला आणि अखेर या स्पर्धेतून प्रवास संपन्न झाला चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचा. परंतु मंगेश यांच्या सुप्तीला समालोचन करणं खरोखर एक आनंदमय क्षण आहे. धन्यवाद मंगेश, आपण थोडा वेळ दिलाय, परंतु जरूर तुमचा आम्ही आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला, नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला मी विनंती करतो की संघनायकाने यायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल या स्पर्धेतील. पहिला क्वार्टर फायनल सामना असेल जियांशी 11 विकी स्पोर्ट कुकसे विपक्ष अमर स्पोर्ट कासने, आणि या सामन्यातील आपण सामनावीर पारितोषिक वितरित करणार आहोत. ज्याने अष्टपैलू खेळ साकारलाय. गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केला, विकेट्स प्राप्त केल्या 2 आणि धाबांचा पाठलाग करत असताना 11 धाबाचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे कल्पेश शेलके.